आपल्याला सर्व समान आहेत. आपण सगळ्यांबरोबर चालत असतो, सगळ्यांबरोबर बोलत असतो. आपला मी इकडे आल्यापासून प्रत्येक प्रांतामधल्या लोकांशी गप्पा मारलेल्या आहेत. तुम्ही माझे रेकॉर्डेड लाईव्ह पाहू शकता. मेसेज स्टॉप झालेले आहेत. बघा रिक्षा बघा मित्र. हो इकडे बॅटरी रिक्षा आहे. स्वागतम सुस्वागतम. नंदी सेवा संस्थान हे असे सगळ्या साधू संतांचे असे इथे टेंट आहेत. तर हजारो लाखोमध्ये टेंट आहेत. प्रत्येक साधूंचं एक वैशिष्ट्य आहेत. एक काटेवाला बाबा बघितला आपण, जे काट्यांवर झोपून तपश्चर्या करतात. नंतर आपण एक हात वर केलेले बाबा बघितलेत. अजून एक बाबा आहे ते नमस्कार पायाने नमस्कार करून येतात. अजून एक बाबा बघितले ते सारखे पाण्याखाली असतात, पाण्याखाली तपस्या करतात. आणि भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे बघा मित्र. इथं शुद्ध वॉटर दिलेलं आहे. बघा इकडे पाणी प्यायची व्यवस्था आहे. इथं फक्त बॉटल घ्यायची, मोफत पाणी मिळतं. बघा इथं रिक्षा कशा भरून चाललेल्या आहेत, तुम्ही बघत असाल. आता आपण चाललेलो आहोत शिवलिंग पाहायला मित्र. थोड्या वेळ थांबा लाईव्हवर. अभी हम नहावाले थे. हो मित्र, वेगवेगळी भाषा कानावर पडल्यानंतर खूप बरं वाटतं. आपण ओडिसाची भाषा ऐकली, तमिळनाडूची भाषा ऐकली, कर्नाटकची भाषा ऐकली, गुजरातची भाषा ऐकली, राजस्थानची ऐकली, यूपीची ऐकली आणि मराठीची पण भाषा आपण ऐकली. अशा वेगवेगळ्या भाषा इकडे कुंभमेळ्यामध्ये कानावर पडत असतात. 18 20 ओम. हो मित्र, इथे एक खूप सुंदर पार्क आहे. त्याला शिवलिंग पार्क म्हणतात. आणि त्या पार्कचं आपण दर्शन जवळजवळ आलेलं आहे जवळ. बघा मित्र, परमात्मा त्रिवेणी पुष्प. हो बघा असे बॅनर लावलेले आहेत प्रयागराजमध्ये. आणि इकडे बरेच पर्यटक आलेले आहेत. बघा आता आपण इकडनं एंट्री करत आहोत. ओम द्वार, ह्या द्वारचं नाव आहे ओम द्वार. हो असे इथे आपण आपलं शिवलिंग द्वार असे वेगवेगळे द्वारचे नावं दिलेले आहेत. कमान आहे, ह्या द्वारचं नाव आहे ओम द्वार. ओम शांती. हो चला मित्र, आता आपण बघा सूर्यास्त. आता आपण चाललेलो आहोत शिवलिंग पार्क बघायला. आणि इकडे ज्या कंपन्या आहेत त्यांनी आपले टावर इथं उभारलेले आहेत बघा, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना, येणाऱ्या श्रद्धाळूंना नेटचा प्रॉब्लेम येऊ नये. अशा प्रत्येक मोबाईल कंपनीने काळजी घेतलेली आहे, दक्षता घेतलेल्या आहेत. आणि यूपी सरकारने पण बघत असाल तुम्ही ओम द्वार. हो बघा मित्र, हा ओम द्वार आहे आणि पलीकडे गंगा आहे. आपण तिथनं आलेलो आहोत, त्या तीरावरनं. आपण आता शिवलिंग द्वार बघायला चाललो आहोत. तिथं गेल्यानंतर आपण लाईव्ह कंक्लूड करू आणि एक ब्लॉग काढणार आहोत. आणि त्यानंतर लाईट जेव्हा लागतील तेव्हा पण आपण लाईव्ह चालू करू. हेलिकॉप्टर सारखं फिरत आहेत. हो तुम्हाला मी सांगितलं हेलिकॉप्टर आलेलं आहे बघा. आपले दादा पुढे गेलेले आहेत. चला मित्र, आपले दादा पुढे गेलेले आहेत. हो दादांना सोडायचं नाही. हो लाईव्ह घेताना आपल्याला बघा इकडे जागोजागी कसे पोलीस दक्षता घेतलेली आहे, बसलेले आहेत. स्वागतम. हो मित्र, हा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे. तुम्ही रस्त्यावरनं बघू शकता. हो बघा किती सुंदर रस्ता आहे. आणि बघत असाल तुम्ही, आपण ह्या तीराला आलो. हा एकदम इकडे स्वच्छता आहे, एकदम VIP इकडे. हो एकदम स्टँडर्ड साधू, एकदम नावाजलेले जे साधू आहेत ते त्यांच्यासाठी इकडे स्पेशल सोय केलेली आहे. बघा रस्त्यावरनं सारखी पोलिसांची गाडी वा करत आहे. हो एखादा VIP आला की ह्या अशा गाड्या धावत आहेत बघा मित्र. हो आपण प्रयागराजमध्ये आहोत, कुंभमेळा. आणि आपण आता गंगा नदीच्या वेगळ्या तीरावर आलेलो आहोत. बघा कसे भक्त चाललेले आहेत. स्वागतम सुस्वागतम. हो मित्र, तुम्ही ह्या साईडला तुम्हाला दाखवतो. इकडे पाणी मारलेलं आहे, खूप सुंदर वास येतो आहे. हो मातीवर पाणी मारल्यानंतर वास येतो, कारण की माती उडू नये, धूळ उडू नये म्हणून. बघा इकडे अलकापुरी संगम रेस्टॉरंट आहे. इकडे रेस्टॉरंट्स पण आहेत. आणि इकडे जे टेंट आहे, जे तंबू आहे, ते वेगळ्या प्रकारचे, वेगळ्या आकाराचे तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला झूम करून दाखवतो मित्र. बघा किती छान तंबू आहेत.